युजर लॉगिन मध्ये आपण कसे वापर करायचे हे पाहणार आहोत. यामध्ये edeshwari.in या नावाने सर्च करायचे गुगल मध्ये. त्यानंतर फर्स्ट लिंक वरती क्लिक करायचे. फर्स्ट लिंक अशी ओपन होऊन जाईल. यामध्ये तुम्ही ट्रॅकिंग पाहू शकता, तिन्ही पण ट्रॅकिंग करू शकता आणि ट्रॅकिंग नंबर टाकून ट्रॅक बटनवर क्लिक करू शकता. आपण पाहणार आहोत आज युजर लॉगिन. युजर लॉगिनचा आयडी, मोबाईल नंबर आणि पासवर्ड एंटर करून घ्यायचा आहे आणि लॉगिन बटनवर क्लिक करायचे. जर लॉगिन नसेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन बटनवरती क्लिक करायचे, रजिस्टर होऊन जाईल आणि त्यानंतर लॉगिन करायचं आहे. तुम्ही डॅशबोर्डवरती येणार आहात. डॅशबोर्डवरती वरी ट्रॅकिंग करण्यासाठी, ट्रॅक करण्यासाठी पार्सलचं ट्रॅकिंग बटन आहे. त्यानंतर रेट कॅल्क्युलेटर आहे. त्यासोबत वॉलेट, ॲड मनी, वॉलेट सिस्टम. तुमचं पेमेंट अकाउंटला इथे 00 असेल, तुम्ही फर्स्ट वेळेस येत असाल तर. त्यानंतर इथं प्रोफाईल, प्रोफाईलमध्ये प्रोफाईल, माय प्रोफाईल, चेंज पासवर्ड आणि ट्रान्झॅक्शन हिस्ट्री. जे तुमचे ट्रान्झॅक्शन होणार आहे, ट्रान्झॅक्शन खाता बुक दिसणार आहे. वॉलेट बॅलन्स इथं दिसेल, इथेही दिसेल. त्यासोबत टोटल ऑर्डर म्हणजे टोटल तुम्ही किती कुरिअर पाठवले आहे ते दिसणार. पेंडिंग आणि कंप्लीट ऑर्डर म्हणजे डिलिव्हरी झालेली ऑर्डर. इथं तुम्हाला ऑर्डर आय डी दिसेल, जो करंट ऑर्डर आय डी असेल तो. त्यानंतर इथं माय प्रोफाईल आणि एक स्टेटस इथे आहे ते दिसत आहेत. त्यासोबत आपण डॅशबोर्ड आणि आपण सुरुवातीला पाहणार आहोत की आपल्याला डॅशबोर्ड प्रथम जर आलात तर त्यानंतर तुम्हाला काय करायचे. त्यानंतर तुम्हाला प्रोफाईलमध्ये जायचे आणि प्रोफाईल अगोदर जर तुमचं नाव, मेल आय डी, मोबाईल नंबर आणि ॲड्रेस टाकला नसेल तर त्याला अपडेट करून घ्यायचे आणि असं प्रोफाईल अपडेटेड सक्सेसफुली असा मेसेज येऊन जाईल. त्यानंतर बँकिंग, तुमचं ज्यावेळेस COD म्हणजे पार्सल पाठवायचे असेल त्यावेळेस तुम्हाला बँकिंग अपडेट करून घ्यावं लागेल. त्यावेळेस इथं बँकिंग अपडेट टाकायचे आणि अपडेट नावाच्या बटनवर क्लिक करायचे. यासोबतच आपण दुसरं पाहणार आहोत की तुम्हाला चेंज पासवर्ड जर करायचं असेल तर चेंज पासवर्ड सिस्टम आहे आणि त्यानंतर ट्रान्झॅक्शन हिस्ट्री आहे. यावेळेस ही ट्रान्झॅक्शन ऑलरेडी आहे, तिथे तुमचं 00 असेल. त्यानंतर तुम्हाला ॲड मनी या बटनवर क्लिक करायचे, कारण ॲड मनीमध्ये पेमेंट नसणार आहे. त्यावेळेस ऑनलाईन पेमेंट पण करू शकता. जर समजा तुम्हाला उदाहरणार्थ 100 रुपये मिनिमम तुम्ही 1 रुपया पण करू शकता, तर 1 रुपया आणि हे चार्जेस काही नाही. फक्त हे ज्यावेळेस तुम्ही ॲड करणार ना त्यावेळेस तुम्हाला ते दिसणार आहे. ॲड बटनवर क्लिक करायचे. पण सध्या मॅन्युअलवर क्लिक करायचे तर एक QR कोड ओपन होईल. त्या QR कोडवरती पेमेंट करायचे. UPI बँकिंग कुठल्याही प्रकारे करू शकता किंवा अकाउंट नंबर आणि IFSC कोड दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही पेमेंट झाल्यानंतर पेमेंट प्रोसेस झाल्यानंतर इथे तुम्ही समजा उदाहरणार्थ 200 रुपये पेमेंट टाकलेलं आहे, तर 200 रुपये टाकायचे. त्या जो तुमच्या QR कोड थ्रू तुम्ही ज्या समजा UPI ने, गुगल पे, फोन पे ज्यांनी पेमेंट केलं असेल त्याच्या पेमेंट सक्सेसफुलीच्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन ID या नावाने तुम्हाला एक नंबर दिसेल, तो नंबर इथे एंटर करायचा आहे आणि ॲड मनी या वरती क्लिक करायचे. ॲड मनी अँड सक्सेसफुली या असं झाल्याच्या नंतर परत तुम्ही इथे यायचे आणि इथं आल्याच्या नंतर समजा रिफ्रेश करण्यासाठी इथे क्लिक करायचं. इथे क्लिक करायचं, या असं रिफ्रेश होऊन जाईल. इथे पेमेंट ॲड होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला